उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हिंजवडीची पाहणी केल्यानंतर आता चाकणच्या वाहतूक कोंडीकडे जे आहे आता लक्ष दिलं आहे। आज उपमुख्यमंत्री अजित पवार जे आहे ते भल्या पहाटे चाकणच्या रस्त्याची जी आहे ती पाहणी करण्यासाठी गेले। कुठं वाहतूक कोंडी होते, काय उपाययोजना करावा यासाठी आज चाकणचा दौरा आयोजित या ठिकाणी करण्यात आला। याच वेळी या संपूर्ण भागामध्ये जे आहे एक महानगरपालिका स्थापन करण्याचं देखील अजित पवारांकडून सांगण्यात आलं। याच निर्णयाच्या संदर्भात आता बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक आमदार बाबाजी काळे आहेत। सर, काय सांगाल? अजित पवारांकडून आज एक वक्तव्य आले की महानगरपालिका त्या ठिकाणी करण्यात यावी, काय तुमचं मत काय ते? स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, सर्व परिसरातील ग्रामपंचायती यांची अजून तरी मागणी नाही आहे। लोकांनी यापूर्वी सुद्धा असाच सूर राज्यकर्त्यांकडून आला होता, परंतु त्याला एकत्रित विरोध दाखवलेला आहे लोकांनी की महानगरपालिका करण्यापेक्षा ज्या नगरपालिका आहेत तर त्याचं कार्यक्षेत्र वाढवावं आणि तिथं निधी द्यावी आणि त्या प्रकारे ते प्रश्न सुटतील। परंतु आजचे जे प्रश्न आहेत हे मुळात म्हणजे की गेले 2-3 महिन्यापासून तालुक्यातील लोकांचा सर्व या समस्या पाहून बांध फुटलेला आहे। त्यामुळे आंदोलनं असतील, इतर पाठपुरावा असेल, या गोष्टीला आता वेग आलेला आहे आणि त्या वेगाच्या माध्यमातून आता PMRDनी बैठक घेतल्या, विभागीय आयुक्तांनी घेतल्या, बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले त्यांनी पण घेतल्या आणि आज खुद्द पालकमंत्री आणि वित्तमंत्री अजितदादा पवार यांनी दौरा करून ग्राउंडवरच येऊन त्या ठिकाणी पाहणी केली। पण आपण पाहिलं तर कित्येक वर्ष आले या भागामध्ये जे आहे ते वाहतूक कोंडी, अनेक समस्या आहेत। काय कुठेतरी राजकीय उदासीनता दिसली का तुम्हाला? राजकीय उदासीनतेपेक्षा ह्या गोष्टी याच्या आधी व्हायला पाहिजे होत्या, परंतु आता इथून पुढं जरी राजकीय उदासीनता आज तरी आता एवढ्या महिना 1.5 महिन्यामध्ये जो वेग घेतलाय याच्यातून राजकीय उदासीनता दिसत नाहीये। आता प्रश्न सुटतील त्यासाठी आता सगळ्यांनी विचार करून सगळ्यांना आव्हान केले आता त्यांनी पण, आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझे सहकारी राहील आणि हे प्रश्न आता एक एक करून PMRD आहे, नंतर आपला सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, नंतर इतर जे विभाग आहेत यांच्यावर आता जबाबदारी पालकमंत्री मोदयांनी दिलेले आहेत आणि तशा पद्धतीनं जी कामं गरजेची आहेत ती तातडीनं लगेच सुरू करायला लागले। तर मंजुऱ्या घेऊन नंतर आपण मंजुऱ्या दिवस सांगितले। त्यामुळे आजच्या एकंदरीत ह्या बैठकीवरून, यापूर्वी झालेल्या शिवेंद्रराजेंच्या बैठकीवरून विभागीय आयुक्त PMRD यांनी जे आत्ता नियोजन केलं हे जर आता रनिंगमध्ये व्यवस्थितपणे पार पाडलं तर आता चाकण शिक्रापूर रस्त्याचे पण टेंडर झालेले आहे, चाकण नाशिक फाटा ते खेडचं पण टेंडर झालेलं आहे, हे टेंडर ओपनिंग पण होतील आणि हे प्रश्न सुटावेत असं, आणि सुटले तर काम सुरू होईल आणि 5 वर्षामध्ये लोक म्हणजे या सगळ्या गोष्टीपासून चांगल्या दिशेने जातील। नक्कीच लवकर हे समस्या जे आहेत ते सुटावे आपण अशा अपेक्षा करू। काही स्थानिक ग्रामस्थ आहेत आपल्याकडे, चाकण असतील किंवा आसपासच्या परिसरामध्ये, काय वाटतं एकदम आज दादांनी केलेलं वक्तव्य की महानगरपालिकेच्या स्थानिक म्हणून काय वाटतं तुम्हाला? स्थानिक म्हणून असं वाटतं की जे आपल्या सभोवतालच्या ज्या ग्रामपंचायती आहेत त्यांचे जे सरपंच आहेत, ते सरपंच असतील, सदस्य असतील किंवा ग्रामस्थ असतील, सगळ्यांना त्याचे फायदे सांगितले पाहिजेत की महानगरपालिकेनंतर आपल्याला जास्तीत जास्त फंड येतो आणि सर्व आपल्या सुखसुविधा या पायाभूत लवकर होतात। काय वाटतं महानगरपालिका नको आहे? एवढी आता वाहतूक कोंडी असते, एवढ्या समस्या आहेत, वाहतूक कोंडी का नको आहे? नक्कीच महानगरपालिका जर आली तर त्याचे काही फायदे पण आहेत, तोटे पण आहेत। त्याच्या पलीकडे जाऊन आज अजितदादा जे आले चाकणमध्ये, त्याच्याबद्दल प्रथमतः अजितदादांचे ट्रॅफिक मुक्त चाकण कृती समितीच्या वतीने आपण आभार व्यक्त करतोय। परंतु अजितदादांनी ही छोटी छोटी कामं आहेत, जसे की खड्डे भरून घेणे, साईड पट्ट्या, या कामावरती फोकस न करता जे पायाभूत सुविधा ज्या आहेत की पुणे नाशिक महामार्ग, एलिव्हेटेड कॉरिडॉर, चाकण शिक्रापूर रस्ता, या रस्त्याचं काम तात्काळ सुरू व्हावं तरच आम्हाला अजितदादांचा म्हणजे पेशा आहे की बाबा क्विक काम आणि फास्ट काम करण्याचा, त्याच्यातून दिसेल हीच अजितदादांकडे आमची सगळ्यांची विनंती आहे। महापालिका का पाहिजे? म्हणजे नगरपालिका असेल किंवा स्थानिक PMRD हे कामं करू शकत नाही का? ते कामं तर करू शकतात आहे, पण अधिकाऱ्यांचे जे काम करण्याची पद्धत आहे ती चुकीची आहे। आणि आता यांच्या नगर परिषदेला जे अधिकार आहे ते खूप तुटपुंज्या प्रमाणात आहे, त्यांना कोणतेच अधिकार दिलेले गेलेले नाही, त्यामुळे कोणत्या प्रकारचे कामं होत नाही। आता नगरपालिकेचा जो विचार आता दादांनी मांडला आहे तर ठीक आहे, योग्य आहे, पण आता जे कामं चालू आहे त्या प्रमाणात ती कामं होत नाही आणि कोणतेच अधिकार त्या अधिकाऱ्यांना दिला आहे। दादांना हीच विनंती आहे, नगर परिषदेचा चांगल्या प्रकारचा निधी देऊन
परिषद आधी बळकट बनवावी, नंतर नगरपालिकेचा विचार करावा. स्थानिक ग्रामपंचायत असतील, आजूबाजूच्या जे काय गावं असतील त्या गावांना विश्वासात घेऊन ही प्रक्रिया राबवावी ही विनंती. नक्कीच काय दादांसोबत चर्चा झाली किंवा काय वाटतं महानगरपालिकेचे निर्णय? महानगरपालिकेच्या बाबतीत मुळात तालुक्यामध्ये विविध प्रकारच्या चर्चा चालू आहेत. तर यामध्ये मी प्रथमतः जे आपले राज्यकर्ते आहेत किंवा स्थानिक नेते आहेत त्यांना प्रश्न विचारित इच्छितो की तुम्हाला राजकारण करायचं आहे का तालुक्याचा विकास करायचा आहे? राजकारण करायचं असेल तर आहे त्या ग्रामपंचायती ह्या सुखसुविधांसाठी आहेत, पूरक आहेत. राजकारण होतं आहे पण विकास होत नाही. मग विकास करायचा असेल तर बदल हा करावा लागेल आणि त्यासाठी महानगरपालिका करणं आवश्यक आहे. नक्कीच आमदार असतील किंवा काही स्थानिक असतील यांच्याकडून या महानगरपालिकेला जो आहे तो विरोधाचा सूर जो आहे तो काही ठिकाणी आपल्याला वाटतोय. मात्र चाकणची वाहतूक कोंडी असेल किंवा अन्य समस्या सुटण्यासाठी या ठिकाणी ठोस उपाययोजना ज्या आहे ते करण्याचं गरज जी आहे ती आता या ठिकाणी असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे. रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.